नमस्कार मित्रांनो, आज 18 मार्च 2024 मित्रांनो, आज राज्यामध्ये भरपूर ठिकाणी अवकाळी पावसाचं आगमन होताना पाहायला मिळते। तर काही ठिकाणी मित्रांनो अतिवृष्टी सदृश्य देखील गारपीट सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत आज राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। तर मित्रांनो, आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत। आपण बघू शकता मित्रांनो, नागपूर, गोंदिया, भंडारा तसेच या ठिकाणी वर्धा, अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच गोंदिया, नागपूर, वर्धा, आर्वी या भागामध्ये आपल्याला आज गारपीट सदृश्य देखील काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। जर मराठवाड्याचा विचार केला मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील आज संपूर्ण दिवसभरात हवामान फक्त ढगाळ पाहायला मिळते। पावसाची कुठल्याही शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तर पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण या भागामध्ये देखील हवामान कोरडं राहणार आहे। जर संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला आपण तर या ठिकाणी नागपूर, चंद्रपूर तसेच गोंदिया, वर्धा, अमरावती, भंडारा याच जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य देखील पाऊस होणार आहे। मित्रांनो, पुढील 3 ते 4 दिवस अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील आपण हवामानाचा अंदाज या ठिकाणी आढावा घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। धन्यवाद।